अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे आहे ना सोलापूरचं, तर ह्यांनी स्टेट कोट्याचं त्याचबरोबर IQ NRI कोट्याचं ऑफिशियल फी स्ट्रक्चर जे आहे ना अकॅडमिक इयर 2025-26चं MBBS कोर्सचं तर ते अपडेट केलेलं आहे। तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन हीच PDF जी आहे ती डाउनलोड करून पण रीड करू शकतात किंवा मग मी या व्हिडिओमध्ये कॅटेगरी वाईज जेवढी इन्फॉर्मेशन शेअर करेन ना फीसाठी, गर्ल्स असोत बॉईज असोत, तर तेवढी फी जी आहे ती तुम्हाला 2025 मध्ये हे कॉलेज अलॉटमेंट झालं त्या ठिकाणी पेमेंट करणं आहे। त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा 100% डाऊट क्लिअर होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही एक विचार करू शकता की तुम्हाला एक कॉलेज आहे ते चॉईस फिलिंगमध्ये ठेवणं आहे, किती नंबरला ठेवणं आहे। आता आपण सर्वात अगोदर 85% स्टेट कोट्याची चर्चा करूया। त्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर जर कॅटेगरीनुसार बघितलं तर आपण ओपन कॅटेगरीची चर्चा करूया। आता आपला पहिला प्रश्न हा असेल की ओपन कॅटेगरीमध्ये कोण येतं, तर राज्यामध्ये जे मुलं ओपन कॅटेगरीमधून काउन्सिलिंग करतील ज्यांच्याकडे की महाराष्ट्र स्टेटचं डोमासाईल सोडून बाकी कुठल्याही प्रकारे कॅटेगरीचा डॉक्युमेंट नाही आहे आणि त्यांचं इन्कम जर 8 लाखापेक्षा जास्त असेल आणि ते कुठल्याही कॅटेगरीमध्ये येत असतील SC ST कॅटेगरीला सोडून, तर मग त्यांना या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं। पहा, आता जर आपण ओपन कॅटेगरीसाठी ट्युशन फीसचा विचार केला तर जवळपास 9,33,153 एवढं तुम्हाला अमाऊंट बघायला भेटतं आणि ट्युशन फीस डेव्हलपमेंट फीस ही अशी फीस आहे जी की तुम्हाला फर्स्ट इयरला जेवढी पेमेंट करावी लागते ना तेवढीच कंटिन्यू लास्ट इयरपर्यंत पेमेंट करावी लागते आणि दरवर्षी ही फी जी आहे ती द्यावी लागते, ही गोष्ट लक्षात ठेवा। ओपन कॅटेगरीमधून जर डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर 99,847 रुपये तुम्हाला बघायला भेटतं। जर आपण टोटल फीस बघितली ओपन कॅटेगरीसाठी तर जवळपास 10,33,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट दिसतं, जे की फर्स्ट इयरला देणं आहे आणि सेम असंच तुम्हाला लास्ट इयरपर्यंत पेमेंट करणं पडतं। नंतर जर आपण EWS EBC आणि SCBC कॅटेगरीचा विचार केला बॉईजसाठी, ज्यांचं की इन्कम 8 लाखापेक्षा खाली, त्यांना ट्युशन फीस जी आहे ना ती जवळपास 4,66,577 रुपये देणं आहे। त्याचबरोबर डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर 99,847 रुपये पेमेंट करणं आहे। जर आपण EWS EBC आणि SCBC मुलांसाठी टोटल फीस बघितली एका वर्षाची तर 5,66,424 रुपये देणं आहे। हीच फीस तुम्हाला फर्स्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंत कंटिन्यू पेमेंट करावी लागते। नंतर आपण OBC कॅटेगरीमधल्या मुलांचा जर विचार केला तर तुम्हाला पण सेम फीस या ठिकाणी पेमेंट करणं आहे। ट्युशन फीस 4,66,577 रुपये, 99,847 रुपये तुम्हाला डेव्हलपमेंट फीस देणं आहे आणि 5,66,424 रुपये जे आहे ना ते OBC कॅटेगरीमधल्या बॉईजला पर इयर या ठिकाणी ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीस दोन्ही मिळून देणं आहे। नंतर आपण SBC कॅटेगरी फी जे NTB NTC NTD कॅटेगरीमधला मुलगा असो मुलगी असो, तुमचं इन्कम जर 8 लाखापेक्षा कमी असेल ना तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी ट्युशन फीस द्यायची नाही आहे। तुम्हाला फर्स्ट इयर ते लास्ट इयर फक्त या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस पेमेंट करणं जी की 99,847 रुपये आहे। टोटल अमाऊंट तुम्हाला फर्स्ट इयरला 99,847 रुपये देणं आहे आणि हीच फीस तुमची कंटिन्यू होणार आहे फर्स्ट इयर ते लास्ट इयर। त्यानंतर आपण जर SC ST कॅटेगरीचा विचार केला, मग मुलगा असो मुलगी असो तुम्हाला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी पेमेंट करणं नाही आहे। ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीस 100% तुम्हाला फ्री आहे, म्हणजेच या कॉलेजमध्ये तुम्हाला 0 फीस देणं आहे फर्स्ट इयर ते लास्ट इयर। फक्त जी ऑदर चार्जेस असतील ना तर तेच तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करावे लागतील। जर आपण EWS EBC SCBC आणि OBC कॅटेगरीमधल्या मुलींचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी ट्युशन फीस 0 आहे, तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस देणं आहे जी की 99,847 रुपये आहे आणि हीच फीस तुम्हाला पर इयर देणं आहे आणि याच्यामध्ये काही चेंज होत नाही आहे। जेवढी फर्स्ट इयरला घेतली जाईल तेवढीच तुमच्याकडून लास्ट इयरला घेतली जाते। जरी इन्क्रीज झाली तर नेक्स्ट इयर जे मुलं ॲडमिशन करतील त्यांच्यासाठी तो रूल लागू होतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता आपण चर्चा करूया की IQ किंवा NRI कोट्यामधून म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यामधून अलॉटमेंट झालं तर किती फीस द्यावी लागेल। तर या ठिकाणी जी काय ओपन कॅटेगरीची फीस आहे ना तर ती तुम्हाला IQ कोट्यामधून 3 पटीनं जास्त द्यावी लागते, NRI कोट्यामधून 5 पटीनं जास्त द्यावी लागते, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि खाली एक युनिव्हर्सिटीची फीस आहे ना तर ती तुम्हाला 1 लाख रुपये द्यावी लागते IQ NRI कोट्यामधून, हे तुम्हाला समजून घेणं आहे। नंतर जर आपण अदर फीसचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी एक मनी डिपॉझिट द्यावं लागतं, सगळ्या कॅटेगरीसाठी समान असतं, जवळपास 50,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी डिपॉझिट देणं आहे आणि हे तुम्हाला तुमची डिग्री कंप्लीट झाल्यावर रिफंड दिलं जातं आणि हे तुमच्याकडून एकच टाईम अमाऊंट जे आहे ते कॉलेज घेतं। त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन फीस देणं जी की 2,000 रुपये सगळ्या कॅटेगरीसाठी समान आहे, तुम्हाला एक टाईम हे अमाऊंट कॉलेजमध्ये सबमिट करणं आहे। नंतर जर तुम्ही हॉस्टेल आणि मेस या कॉलेजची जॉईन करताय तर दोन्ही मिळून तुम्हाला 1,60,000 रुपये देणं आहे। सगळ्या कॅटेगरीसाठी हॉस्टेल मेसची फीस समान राहते आणि तुम्हाला दरवर्षी द्यावी लागते, फक्त डिफरन्स एवढाच आहे ना की हॉस्टेल मेसची फीस जी आहे ती दरवर्षी चेंज पण होऊ शकते, वाढू पण शकते किंवा कमी पण होऊ शकते, ही गोष्ट तुम्हाला थोडी लक्षात घेणं आहे। नंतर आपल्याला एक रजिस्ट्रेशन फीस पेमेंट करावी लागते जी की 2,000 रुपये या कॉलेजमध्ये आणि सगळ्या कॅटेगरीसाठी समान आहे, तुम्हाला एका वर्षीत जी आहे ती ही पेमेंट करणं आहे। बाकी सेकंड इयर थर्ड इयर लास्ट इयरला तुम्हाला कुठल्याही प्रकारे रजिस्ट्रेशन फीस जी आहे ती पेमेंट करायची गरज नाही आहे। कॉलेज किटची फीस आहे
15,000 रुपये ही पण तुम्हाला एकाच टाईमला पेमेंट करणे आणि सगळ्या कॅटेगरीसाठी समान असते। म्हणजे कॉलेज किटची जी फीस आहे ना ती तुम्हाला फर्स्ट इयरलाच देणं आहे, नंतर सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयरला कुठल्याही प्रकारे अमाऊंट नाही पेमेंट केलं तरी काही फरक नाही पडणार। नंतर तुम्हाला स्टुडंट वेलफेअर फंड जो आहे ना तो तुम्हाला पेमेंट करणे जवळपास 530 रुपये सगळ्या कॅटेगरीसाठी समान आहे आणि एक टाईम ही अमाऊंट तुम्हाला जे आहे ते कॉलेजमध्ये सबमिट करणं आहे। नंतर डायस्टर मॅनेजमेंट फंड म्हणून तुम्हाला एक युनिव्हर्सिटीची फीस देणं आहे 50 रुपये, सगळ्या कॅटेगरीसाठी समान मिळते आणि एकच टाईम तुम्हाला हे अमाऊंट सबमिट करणं आहे। नंतर नॅशनल सर्व्हिस स्कीम म्हणून तुम्हाला एक 50 रुपये या ठिकाणी युनिव्हर्सिटीला पेमेंट करणं आहे, वन टाईम हे तुम्हाला 50 रुपये देणं आहे। त्यानंतर इन्शुरन्स आहे 2600 रुपये, सगळ्या कॅटेगरीसाठी समान आहे, हे पण तुम्हाला फर्स्ट इयरला एकच टाईम पेमेंट करणं आहे, बाकी वर्षी तुम्हाला हे अमाऊंट द्यायची गरज नाही। नंतर युनिव्हर्सिटीची एक फीस राहते डेव्हलपमेंट फीस 100 रुपये तुम्हाला फर्स्ट इयरला देणं आहे, बाकी एकच टाईम देणं आहे, कुठल्याही प्रकारे तुम्हाला सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयरला पेमेंट करायची गरज नाही। स्टुडंट काउन्सिलिंग फीस राहते 1000 रुपये, ही पण सगळ्या कॅटेगरीसाठी समान आहे आणि तुम्हाला दरवर्षी देणं पडते, ही गोष्ट लक्षात ठेवा। हे अमाऊंट तुम्हाला फर्स्ट इयरला बी देणं आहे आणि लास्ट इयरपर्यंत कंटिन्यू 1000 रुपये जे आहे ते या ठिकाणी पेमेंट करणे, जी की स्टुडंट काउन्सिलिंग फीस असते। नंतर आपण इलिजिबिलिटी फीस बघितली MUHS नाशिकची, तर ही कॅटेगरीनुसार वेगळी असते आणि ही तुम्हाला एकच वेळेस देणे असते। जर आता आपण ओपन कॅटेगरी EWS EBC ACBC मुलांसाठी विचार केला आणि ओपन कॅटेगरीमधला मुलगा असो मुलगी असो ह्या दोघांचा विचार केला तर 10,500 रुपये तुम्हाला अमाऊंट पेमेंट करणं आहे। जर आपण चर्चा केली रिझर्व्ह कॅटेगरीसाठी तर 3,200 रुपये तुम्हाला देणं आहे। EWS EBC ACBC कॅटेगरीमधल्या किंवा OBC कॅटेगरीमधल्या ज्या गर्ल्स असतील ना तर त्यांच्यासाठी 3,200 रुपये तुम्हाला अमाऊंट जे आहे ते इलिजिबिलिटी फीस देणं आहे MUHS नाशिकची आणि ही एकच वेळेस देणं असते तुम्हाला फर्स्ट इयरला। आता आपण चर्चा करूया की आपल्याला DD किती काढायचे आणि किती अमाऊंटचे काढायचे। सगळ्यात अगोदर जो आपल्याला फर्स्ट DD काढायचा ना तो ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीसचा काढायचा आहे। ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला 10,33,000चा DD काढणं आहे। EWS EBC ACBC कॅटेगरीमधले जे बॉईज आहेत ना त्यांच्यासाठी तुम्हाला जवळपास 5,66,424 रुपयाचा DD काढणं आहे। OBC कॅटेगरीसाठी जे की मुलं आहेत त्यांच्यासाठी 5,66,424 रुपयाचा DD काढणं आहे। SBC कॅटेगरी असेल VJ NTB NTC NTD या कॅटेगरीमधला मुलगा असो मुलगी असो तुमच्यासाठी जो ट्युशन अँड डेव्हलपमेंट फीसचा DD येणार आहे ना तर 99,847 रुपये तुम्हाला बघायला भेटेल। SC ST कॅटेगरीमधून जवळपास 0 रुपयाचा DD काढणं आहे, म्हणजे तुम्हाला फर्स्ट DD जो आहे तो या ठिकाणी कुठल्याही प्रकारे काढायचा नाही आहे। EWS EBC ACBC OBC कॅटेगरीमधल्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी 99,847 रुपयाचा तुम्हाला DD काढणं आहे। नंतर ऑदर फीसचा जर आपण विचार केला, ऑदर फीसमध्ये तुमची जी ट्युशन फीस असेल, डेव्हलपमेंट फीस असेल किंवा हॉस्टेल मेस फीस असेल ना ती येत नाही आहे। तो ऑदर DD जो आहे ना तो जनरल कॅटेगरीसाठी 83,830 रुपयाचा काढणं आहे। EBC EWS आणि ACBC कॅटेगरीच्या मुलांसाठी 83,830 रुपयाचा काढणं आहे। OBC कॅटेगरीमधले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी 76,530 रुपयाचा काढणं आहे। SBC VJ NTB NTC NTD मुलगा असो मुलगी असो 76,530 रुपयाचा तुम्हाला ऑदर फीसचा DD काढणं आहे। DD नंबर 2 SC ST कॅटेगरीला DD नंबर 2 काढावा लागतो, 76,530 रुपयाचा आहे। EWS EBC ACBC OBC कॅटेगरीमधल्या गर्ल्स असतील तर 76,530 रुपयाचा तुम्हाला जो आहे तो ऑदर फीसचा DD बनवणं आहे, सेकंड DD। आता आपण जर थर्ड DDचा विचार केला तर तुम्हाला हॉस्टेल आणि मेस फीसचा आहे। जर तुम्ही हॉस्टेल मेस फीस जॉईन करताय तर रिटेन्शन फॉर्म भरताना किंवा ज्यावेळेस हॉस्टेल मेस जॉईन करताल ना तर त्यावेळेस तुम्हाला थर्ड नंबरचा DD काढणं आहे। तुम्ही कोणत्याही कोट्यामधून ॲडमिशन करा, कोणत्याही कॅटेगरीमध्ये येत असताल, तुमचं इन्कम कितीही जास्त असेल, मुलगा असो मुलगी असो, तुम्हाला हॉस्टेल मेसची फीस सेम असते। 1,60,000 रुपये जी 1,60,000 रुपये जी आहे ना ती तुम्हाला हॉस्टेल आणि मेसची फीस या ठिकाणी बघायला मिळते। तर तुम्हाला सर्व कॅटेगरीसाठी समान DD काढणे, DD नंबर 3। तर आता आपण DDचं नाव बघितलं तर ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस आणि ऑदर फीससाठी तुम्हाला सेम नावानं DD काढणं आहे। अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पेएबल ॲट सोलापूर या नावानं। पण जो काय आपला तिसरा DD आहे ना हॉस्टेल मेस फीसचा तो तुम्हाला MM पटेल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्टेल अँड मेस युनिट पेएबल ॲट सोलापूर या नावानं तुम्हाला DD काढून सबमिट करणं आहे। तर हे 3 DD जे की तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करणं आहे। DDचे नाव तुम्ही एक वेळेस नीट रीड करून घ्या आणि मी ज्या तुम्हाला शो करत आहे ना PDF त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्यापाशी ठेवू शकता, जेणेकरून की ज्यावेळेस तुम्ही DD बनवायला जाणार आहे ना तर स्पेलिंग मिस्टेक ॲज इट इज टाकू शकता, किंवा मग कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटून तुम्ही PDF डाउनलोड करा किंवा आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। आम्ही तिथे तुम्हाला ही PDF प्रोव्हाइड करण्याचा नक्की प्रयत्न करू। त्याचबरोबर जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती नक्की शेअर करू।